सो पब्लिक, स्वागत आहे परत नवीन ब्लॉग मध्ये. परत आता आज ब्लॉग बनवतोय खूप दिवसांनी आणि दिवाळीचा ब्लॉग बघितला, प्रेम दिलं, भरपूर मजा आली. नेहमीसारखे व्ह्यूज नाहीत, काय प्रॉब्लेम नाही, कारण की माझी कंटिन्युटी पण मिस झालेली आहे पूर्ण. पण मी आता प्रयत्न करतोय आणि आता कंटिन्यू व्हिडिओज येतील, कारण की मी प्रोडक्ट मागवलं होतं जे मला खूप गरजेचं आहे. इंस्टाग्रामवर पण तुम्ही बघत असाल की कंटिन्यू माझं चाललंय, रोज 1-2 व्हिडिओ तरी मी अपलोड करतोय. व्ह्यूज वगैरेचे काही विषय बघत नाहीये, मी अपलोडिंग रोज ठेवलेली आहे. आणि आता अस्मिता इकडे नाहीये, त्यामुळे कपल व्हिडिओज तर आता बनवता येणार नाहीयेत, पण लवकरच तुमच्यासाठी एक भारी विषय घेऊन येईल. कारण की एक लवकरच आम्ही ट्रिप प्लॅन करतोय बाहेरची. लग्नानंतर पहिल्यांदा ट्रिप प्लॅन करतोय आणि त्याच्यात पण खूप ब्लॉग्स वगैरे जाणार आहेत. पण आजचा विषय असा आहे की 2 गोष्टींचा टॉपिक असणार आजच्या ब्लॉगमध्ये. एक तर मी खूप दिवसानंतर पूर्ण जिगर टीम आम्ही एका कॉमन फंक्शनसाठी भेटतोय. सो सानिका आहे, मोहित आहे, आदित्य, विशाल आहे, बनी आहे आणि ऋषी असेल, अजून भरपूर लोक आहेत. मग तसं आता काय काय होतंय ते बघायला खूपच दिवसांनी खरंच भेटतोय मी. आणि ऍक्च्युअल मध्ये मला आता जायचं होतं, उद्या पण मला बाहेर जायचंय, पण आज म्हणलं नाही फंक्शनला जाऊन यावं. खूप दिवस मी भेटलोच नाहीये कुणाला. आणि एक गोष्ट आणली आहे नवीन व्हिडिओसाठी, ती पण एक छोटंसं अनबॉक्स इथं करायचंय मला. ऍक्च्युअली प्रमोशन नसणार आहे त्या गोष्टीचं. मी माझ्यासाठी मागवली आणि ती मी ट्राय करत होतो, पण ती इथं भेटत नव्हती पटकन, स्टॉकमध्ये नव्हती इथं कुठं. मी मागवली तर आज आली, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर एक जबरदस्त असा विषय की स्विफ्टचा विषय, लकी ड्रॉ कधी निघणार आहे. महाराष्ट्रात फुल चर्चा आहे, ऑलमोस्ट सगळीकडे सगळे लकी ड्रॉ निघलेले आहेत. काही फेक निघलेले आहेत, काही नॉर्मल निघलेले आहेत. पण आपण जे काम करतोय ते राय परफॉर्मन्सचं टॉप लेवलचं काम आहे. लकी ड्रॉ पण आपण अशा पद्धतीने करणार आहे की सगळ्यांनी बघायला पाहिजे. जसे आपली ऑफर एकदम जबरदस्त होती, तशी गाडी देताना, लकी ड्रॉ करताना पण आपण एकदम जबरदस्त मोठा विषय त्याच्यामध्ये आणतोय की ते अजूनपर्यंत केलं नाही. आपण कॉमन शॉप वगैरे मध्ये असे काही लकी ड्रॉ ओपन करणार नाहीये. तर त्यामुळे त्याची अरेंजमेंट करायला उशीर लागतोय आणि ते अरेंजमेंट चांगलं करून व्यवस्थित एकदम प्रॉपर ट्रान्सपरंट सगळं दिसायला पाहिजे लोकांना की कशा पद्धतीने लकी ड्रॉ झालाय. एकदम प्रॉपर त्यालाच गेलेली आहे का गाडी, म्हणजे लकी विनरकडेच गाडी गेली आहे का, खूप सारे प्रश्न आहेत असे. या ब्लॉगमध्ये ते सगळं कव्हर करणार आहे. आणि माझी ऑफर, माझ्या सोशल मीडियाचे जेवढे म्हणजे ताकदीचे सगळे प्लेयर्स आहेत, माझे मित्र आहेत, माझे भाऊ लोक आहेत, सानिका आहे, त्यांना कशी वाटली, कारण की सगळेजण खरंच चकित झालेत की आख्या राव हे कसं काय नियोजन बसवलं. तर त्याबद्दल पण मी एक्साइटमेंट आहे त्यांच्याकडे, तर ते पण मी त्यांच्याकडून आज ब्लॉगमध्ये घेणार आहे. सो आजच्या ब्लॉग मध्ये मजा आहे का, तो पब्लिक कंटिन्यू करा. आता मी गाडीमध्ये आता सानिकाकडे चाललोय मी, आणि सानिकडे गेल्यानंतर ना ही गाडी पार्क करून मग तिच्या गाडीमध्ये जाईल मस्तपैकी. तर कंटिन्यू करा, मजा येईल या ब्लॉग. आता फॉर्मल वेअर केलेलं आहे मी असं मस्तपैकी एकदम ओके मध्ये, कडक असा. आता सानिकाजींच्या इकडं आपण आलेलो आहे आणि त्या 15व्या फ्लोअरवर राहतात, एकदम आसमानाच्या उंचीवर. आणि आता तिकडे गेल्यानंतर मी जे आणले ते अनबॉक्स करणार आहे. छोटंसं माझ्यासाठी प्रोडक्ट मागवलंय मी. चलो, फ्लोअर ओपन झालेलं आहे. सानिकासाठी गिफ्ट आणलंय मी. युजफुल गोष्ट आहे, त्याला आवडते. मम्मीने दिवाळीचा फरसाण पण आणले फराळ. अरे तुला चकली आवडते? दिवाळीत आला नाही तो, माझ्या वाटणीच आहे. कशाला देऊ नको अजिबात त्याला काय सुद्धा. तो रक्षाबंधन आला नाही, भाऊबीज पण आला नाही, कशाला आलायस तू? आलाय का सर फराळ खायला? अरे अक्क काढ ना, असं लय त्याच्यात अजून खाली पण काहीतरी लय दिले त्यांनी. त्याच्यात काहीच नाही, पण वायरी दिलेत. ह्याने ना क्लिअर होतो व्हॉइस, 2 दिलेत त्यांनी, पण ते आपण कधीच वापरत नाही. हे काय माहित नाही. नाडा नाही, ह्याला पण आहे असलं काय नाही, माईक टाईपच आहे. आणि हे चार्जिंग मस्त आहे. आता हा विषय असा आहे की मी थोडं मनाव घेतलं ना असं परत ब्लॉग वगैरे करायचं, तर ते मला लयच प्रॉब्लेम होते. आणि माईकची सवय लागली आहे, मी माईक आणलं. घेतलं का तुला? काय तिला लागलंय की स्विफ्ट कधी द्यायची? आताच विचार. चर्चा सगळीकडे. मी आजच्या माझ्या ब्लॉगचाच टॉपिक तोय, मला बघायचंय किती चर्चा आहे. मम्मी आता मला विचारते, अगं दिवाळी झाली, किती दिवस झाले, अजून ती दिली कशी नाही द्यायची का? आजच्या टॉपिक मध्ये तेच बोलणार आहे. पहिले मी थोडंसं बोलतो, थोड्याशा शिव्या वगैरे खातो,
राग व्यक्त करून घेतो, मग नॉर्मल झालं होतं. नंतर ब्लॉग मध्ये येतं मध्ये मध्ये काय ना काहीतरी. हो, कधी देणार आहे स्विफ्ट? आम्हालाच एक्साइटमेंट जास्त आहे कोणाला भेट. आता मम्मीचं म्हणणं कसं आहे काय, मी तिला सांगते अगं नाही एकत्र येणार आहे, मग त्यातनं एक काढायची. हा, असं सगळं मी आज ऍक्च्युली ब्लॉग मध्ये तेच सांगणार आहे की कधी तारीख काय असणार आहे, कसं असणार आहे, तसं थोडस आजचा ब्लॉग नक्की बघा, तुमच्यासाठी खास. काय म्हणलीस तू? सानिकाकडे पण प्रश्न आहेत, जे जगाचे प्रश्न आहेत ते सानिकाकडे पण. काय प्रश्न आहे? स्विफ्ट खरंच दुसऱ्यांना जाणार आहे की आपल्या आपल्यातच जाणार? तुझा काय प्रश्न होता? डेट कधी आहे? ओके, आता मी परत फरसाना खाणार आणि बरं सांग. कोण आहे मोहित? कोण आहे? बघा गर्लफ्रेंड म्हणतात, त्याची गर्लफ्रेंड. सत्य नाव त्याचं. अरे वा 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 वा, कुठे चालली तुमची सवारी बनीजी? अरे वा, दिल्लीला कशाला? आम्ही दिल्लीला चाललो माल आणायला कपड्याचा. बापरे बापरे, नवीन काहीतरी. स्विफ्ट उद्या लाल स्विफ्ट. आजचा टॉपिक असतोय आपला. माझी गाडी इथं बघ पार्किंगला आहे. विशाल, आपला टॉपिक असतोय आता आपल्या आग्याची गाडीचं ज्यांना म्हणजे हे ब्लॉग नंतर टाकणार आहे. नाही आता टाकणार आहे ते. तारीख माहिती नाही ना, तर तारीख शेवटी मी सांग. ज्यांना भेटन त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि नंतर टाकलेला असन हा ब्लॉग, तर ज्याला भेटलंय त्याच्याकडून त्याला पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. कसं विशाल पाले म्हणून तसं. बनीजी, तुमचं आहे का काय? तुम्हाला काय वाटतं स्विफ्टच्या विषयात? तुम्हाला काय वाटतंय? ज्यांना ती स्विफ्ट मिळेल ते थोडं हे अँगल द्या ना मला जरा. अँगल मी खूप लकी असतील. आणि इतकंच बोलेल की त्याने खूप मेहनतीने तुमच्या समोर काही गोष्टी घेऊन आलेला आहे. So तुम्ही जसं सपोर्ट करता तसं त्याला कायम सपोर्ट करा. तो जे बोललाय, त्याने जो शब्द दिलाय तो नक्की पूर्ण होईल. सो कॉंग्रॅच्युलेशन. आणि अजून फक्त एवढंच की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पोरांना उद्योजकांना काय असतं ते, उद्योजकांना, तुमचे ते शब्द, उद्योजकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्यांनी या दिवाळीमध्ये महाराष्ट्र गाजून टाकलेलं आहे. सोबत राहून काम करा. जय महाराष्ट्र. तुम्ही पण आहे आमच्या सोबत. बापरे, तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, धन्यवाद आल्याबद्दल, आभार. येतो ती स्विफ्ट घ्यायला येतो मी. ओके, म्हणजे नेक्स्ट लेवल चर्चा आहे का नाही? 100% 100% चर्चा आहे ना 500%. स्विफ्ट. बनीजी पण तुम्हाला कशी वाटली ही कन्सेप्ट? कशी वाटली? मस्त, काहीतरी युनिक, नवीन, मजेदार. मस्त. अजून काय म्हणजे काहीतरी प्रश्न पण पडले असतील ना पहिल्यांदा ऐकलं तुला? असं काहीतरी नाही रे, नाही, असं काहीतरी. अरे मला माहिती आहे अख्ख्या असंच काहीतरी करत असतो. असे तुफानी त्याच करू शकतो. आज कशी तुफानी करते? त्यामुळे मला काय असं खूप असं शॉक नाही बसला. मला माहिती होतं हा करेल भाई. त्याचा विषय आहे तसा, म्हणजे नाही का हुक्की मध्ये काय पण हुक्की मध्ये दे हुक्की. हा, तसा विषय आहे त्याचा. चला, येतो बहुत मजेदार विषय था आज का. आणि आज थोडासा आमच्यावर किस्सा काढला होता. सानिकाने मला चावी दिली होती, माझ्याकडून चावी हरली. त्याला बोलला त्या खालीच आहे, तू तिथे चेक कर. तर यांनी वरतीच आदित्यची बघितली. मला मर्सिडीजची चावी सापडली. ही सापडलीच नव्हती तुला. अरे तिथं दोन एकत्र चाव्या होत्या, दोन्ही मर्सिडीजच्या. हिरो घेऊन आला आणि बोलतो ह्याच्यातली कुठली आहे का? अरे मला कसं कळणार? आणि मी तिकडं त्या कोपऱ्याला थांबून आहे ना, हिथं चावी वाजवली. आता हिथं लाईट चमकली, मी म्हणलं अरे वा आमची गाडी आहे. मग नंतर कळलं ती आदित्यची होती. वा, आणि चावी पाहिले मोठा कांड पण झाला, जो मी सांगू इच्छित नाही. चल, मला एकदा सानू तेवाला करून दाखव. वो कसं होतं? अरे वो हा, यस. गुरुजी तुम्ही करा बरं. काय नाही, सॉरी, चुकलं. वो आजचा विषय नसता. आता जरा घरी वगैरे जाणार आहे मी, आणि उद्या पूर्ण कम्प्लीट करेल मी शेवटचा. चला घरी, आता चला मग हळदीला. येस, आता असा विषय आहे. आणि विशाल सर त्या अंधेऱ्या काळोखामध्ये त्यांचा चार्जर शोधण्याचा त्या गाडीमध्ये प्रयत्न करत आहेत ते. आणि आमची या ठिकाणी गाडी तयार आहे. आणि सानिकाला चष्मा सापडला. ऍक्च्युली सानिका घाबरली माझ्या ड्रायव्हिंगला डायरेक्ट येताना. पण मला आहे ना वॉमिटिंग होती गाडी चालवताना, जर दुसरं कोण चालवत असेल तर. हळू चालवणार आहे, एकदम हळू चालवणार. 15 मिनिटात घरी. पण नाही यार, मी नाही येत आहे. मग मला कुणीतरी घरी सोडा. याच्यात जाऊ शकते. अजिबात नाही यार, नाही म्हणजे नाही. अरे काय घाबरते एवढी? अरे विशालला विचार, तुला 1 मिनिट जाऊ का? विशाल आला, 1 सेकंद बघ. आता काय म्हणू नको, अभद्र काय अभद्र नाही म्हणत. विशाल सर, चीती की चाल बाज की नजर और आके के ड्राइविंग पे संदेह नहीं करते. अजिबात
लक्षात ठेवा. चला कंटिन्यू कट. आम्ही गाडी आता मित्रांनो गाडी जरा मी पळवणार आहे आणि मग सानिका घाबरणार आहे. मजा बघा फक्त. सानिका किती स्पीडवर चालू मी गाडी? अजिबात नाही यार, प्लीज माझं डोकं दुखतंय, खरं डोकं दुखतंय. अरे पण किती स्पीड नको स्पीडवर असं चालू? ठरवून काय, पण आपण बोलत बोलत जाऊ, गाणी लावून जाऊ गाणी पक्का पक्का. आणि मी इथे गाणी पण अशी स्लो बीटची लावणार आहे ना की तू- नाही. स्लो लावली की मग मी लय फास्ट चालवतो. पण तू मला एक सांग, घाबरतीयस का मला नक्की? स्पीडची भीती वाटते, मला स्पीडची भीती वाटते. स्पीडची भीती वाटते का? पण नाही मला वाटतेच, मग काय माहिती, मला असं पूर्ण असं गेलं ना की मला कसं तरी. आणि स्वतः गाडी चालवत असल्यावर नाही वाटत तिला. असं कसं भाई? अरे आणि तिकडे आज गेला मोहित. खरं तर मजा खूप येते मला, कारण की मी सानिकाची मर्सिडीज चालवते. लवकरच मला पण थोडीशी अशी काहीतरी गाडी घ्यावयाची इच्छा होती, पण सानिका मला गाडीच Last पळवून time, देत नाही. जेव्हा आपण बहुतेक कुठून तरी येत होतो तेव्हा तू झोपून गेला आणि मी इतकी जोरात गाडी आणली होती. मी 130 नी गाडी आणली होती आणि हा उठल्यावरती म्हणतोय नगर यायचंय ना अजून, आणि नगर सोडून 80 किलोमीटर झालं. हा बरोबर. आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो आणि मी मागे झोपलो होतो, तेव्हा सानिकाने आणि ती पण क्रेटा चालवली होती एकदम ओके मध्ये. शपथ घाबरले. बाय 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 गाईज, बाय 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 बाय. वो उद्या या. कोकण बिकन का झाले, मजा येते या परत. कुठलं कोकण बिकणं काहीतरी. अरे राय जरा थोडस. अरे परवा जा. मुलांची ट्रिप आहे ना, बुकिंग केली. झालं. अरे हे काय नवीन बायको नाही आली. बायको बद्दल असं बोलायचं नाही बरं का. अजिबात बायको बद्दल असं कधी बोलायचं नाही. ओके. हे आखे नेहमी असं वाईट साईड बोलतो रे. कोण बोललं? बायकोबद्दल. मी काहीच नाही बोललोय. मला बिलकुल आवडत नाही. अरे पण मी बोललोच नाही काय. शी, मला हा विषय कट कर पार्ट प्लीज ब्लॉग मी मध्ये. अस्मिताची मैत्रीण. I don't like. लवकर या सकाळी. येते हळदीला. हो. हा मला हा विषय विचारायचा आहे की कशी वाटली भाई तुला आपली जबरदस्त. आपली आयडी? गाडी काढावी लागेल. गाडी आली मोठी. हा इंडिया देऊ का मग? जिंकली. ये ना एक मिनिट थांब. दुखतंय. मी काय म्हणतोय, हा आता मी ह्या ब्लॉग मध्ये टॉपिक घेतला आपला याचा, आपल्या स्विफ्टच्या तारखेचा वगैरे तारीख सांगणार आहे तुला. कशी कधी देणार आहे त्याचा तारखेचा? हा तारखेचा मग आज मला रिव्हील पण नाही करणार माहित पण कधी आहे. देणार हा आहे. रिव्हील करणार आहे. पण तुला कशी वाटली आयडिया अरे जबरदस्त मस्त. आणि काय काय वाटलं तुला पहिल्यांदा ऐकून? आता असं मला काय असं वाटलं? वाटतं मी तर शॉक झालो. मला कळलंच नव्हतं हे कसं काय पॉसिबल आहे किंवा कसं काय केलं असेल काय. मग नंतर तू सांगितलं मला तेव्हा म्हणलं की बेस्ट आहे. पण आता मला पुढच्या वर्षीचं टेन्शन आहे की आता पुढच्या वर्षी लोकांच्या अपेक्षा अजून वाढतील. आता स्विफ्ट नाही, आता स्विफ्टच्या खाली येऊ शकत नाही. स्विफ्टच्या वर जाऊ. आता वर जावं लागलं रे. Yes. पण ठीक आहे बेस्ट आहे. जे काय करतोय ते चांगली गोष्ट आहे. अजून थोडं विचार करून करायचा पुढच्या वेळेस. बेस्ट ऑफ लक. आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी वाटली गाईज. नुसत्या गाड्या येतात तर तुम्ही नीट जावा. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. लव्ह यू ऑल. ए. नीट जा. मला मेसेज कर पोहोचला. नीट जा. हा? हो. बो. चलो आम्ही निघतो. पण आमचं एक पार्सल राहिले वाटतं. थांबा जरा. आणि मग गाडी अडकली. चला नाही मोहित येतोय, आपल्यासाठी थांबा. ना अडक. सो फायनली सानिकाने मला माझ्या गाडीपाशी सोडलेलं आहे. मी तिला तिच्या घरी सोडलेलं आहे. आणि आम्ही दोघं आता आपापल्या घरी चाललोय. या ठिकाणी चला से गाईज बाय 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 सानिका बाय. चला आपली धन्नगुण आता घराच्या दिशेने जाऊया आपण. आपली गाडी इकडे पार्क. सो आता कंटिन्यू करा. उद्या सकाळी बाकीचा विषय सांगेल एकदम प्रॉपरमध्ये. आज ब्लॉग एन्जॉय करा आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचा विषय नंतर मी तुमच्याबरोबर बोलेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी मी उठलोय. उठल्यानंतर मग सीन काय झालं मला दाखवायचं ॲक्च्युली हा विषय तुम्हाला. मरणाचा पाऊस पडतो. मरणाचा पाऊस सकाळी सकाळी. म्हणजे मला कळत नाही आहे की आत्ता थंडीचा मौसम आहे का पावसाळ्याचा मौसम आहे. आणि कन्फ्युजन ते एवढं आहे की मी हुडी स्वेट टी शर्ट विकू का परत रेनकोट आणू विकायला हे मला कळत नाही. फुल कन्फ्युजन चाललं आहे सीन. आणि आजचा सीन असं आहे की पाऊस पडायच्या थोड्या 5 मिनटं आधीच आम्हाला म्हणजे मुलांना कोकण ट्रिपला घेऊन जायचं आहे मला. सो मी म्हणलं की कोकण ट्रिपला घेऊन जायचं तर सगळं भरपूर वाढलं आहे पाऊस. कोकण ट्रिपला घेऊन जायचं तर मी म्हटलं बुकिंग्स वगैरे करून तिथं गाडी बुक केली, तिथं हॉटेल्स बुक केले आणि नंतर बता पाऊस पडतोय. मला ॲक्च्युली अस्मिता म्हणत होती की जाऊ नकोस आत्ता पाऊस वेदर खूप खराब झालेला आहे. पण मी म्हणलं ठीक आहे नाही आत्ता परत सीझन वगैरे सुरू होतं लग्न सरायचं तर करायचं आहे आणि ऑनलाईन सगळे लपडे होऊन गेले आता परत. आणि परत एकदा अस्मिता बरोबर ठरली.
वाईट वाटलं. आता मी कसं काय गोष्टी अरेंज करणार मला काही कळत नाही. आणि त्यात विषय असा आहे की घरी अस्मिता पण नाही, ती तिच्या मम्मीच्या घरी सुट्टीला गेलेली दिवाळीच्या, तिची पहिली दिवाळी तर ती गेलेली आहे. आणि मम्मी पण सुट्टीला गेलेली आहे, मावशी इकडं सगळीकडे फिरते आणि मला सुट्टीला जायला भेटत नाही. पण काय प्रॉब्लेम नाही, जाणार आहे मी लवकर सुट्टीला, असं मी सांगितलं. एक ट्रिप करतोय मोठी. आणि ही रूम जेव्हा माणूस एकटा घरी असतो तेव्हा ही अशी रूम पडलेली असते घाणेरडी मेसी, एकदम जुने दिन याद आ गए भाऊ अपने को. रांगोळ वगैरे करतो, दुकानात जाणार आहे. दुकानात गेल्यानंतर ना तुम्हाला ते स्विफ्टचा पूर्ण विषय सांगणार आहे की कसं काय पद्धत असू शकते, अजून कसं काय काय गोष्टी अरेंज केल्यात किंवा काय प्लॅनिंग आहे, ही सगळी इथनं सांगतो ब्लॉगमध्ये. आणि रीलमध्ये एवढं बसत नाही आणि ते थोडंसं खूपच कॉन्ट्रोवर्सी आणि ते छोट्या मोठ्या गोष्टी चालल्या, चिल्लर पिल्लर लोक आले बिले काहीतरी विषय आला. आणि हां, काल आता तुम्ही म्हणताल की सानिकाने जो बॉक्स ओपन केला त्यात नक्की होतं काय, तर त्यात आहे ना त्या सीन असा होता, त्यात मी माईक घेतला आहे. मला थोडंसं प्रॉब्लेम होता तो व्हिडिओ बनवला, तर व्लॉग वगैरे बनणारे आता थोडंसं खूपच लक्ष दिलं, त्यामुळे मग मी हा मागून घेतला. आणि हा मागून घेतल्यावर मला बनीने काल सांगितलं की अरे ह्याच्यापेक्षा अजून एक भारीचं मॉडेल आलेलं आहे पुढचं. पण मी म्हटलं जाऊ दे मग ते पण घेऊ, सध्याला तरी हा घेतलेला आहे. सो माईक मागवला मी माझ्यासाठी चांगलावाला, जो सध्या सगळेच इन्फ्लुएन्सर वापरतात. मी खरंच खूप महाग चाललो आहे वेळेच्या, कारण की मी सध्या इन्फ्लुएन्सरच नव्हतो, मी म्हणजे व्हिडिओ क्रिएटरच नव्हतो की व्हिडिओज बनवत नव्हतो. त्यामुळे मी आत्ता घेतला, कारण की मी आत्ता व्हिडिओ बनवायला चालू करतो आहे. आणि अजून एक सीन मला असं सांगायचं होता की खूप लोक कमेंट करणार की दादा तू टाकला पडलाय, दादा तू टाकला पडलाय. कारण की काल मी नाचत होतो, नाचून झालं आणि त्याच्यानंतर पूर्ण ओला झालो होतो, भिजलो होतो, त्यामुळे केस पूर्ण पातळ तुम्हाला दिसत होते आणि त्यात थोडंसं दिसत होतं. आणि माझे केस खरंच लिटरली पातळ झालेले आहेत, थोडेसे इकडनं थोडेसे पातळ झालेले आहेत. चालले मी ट्रीटमेंट करणार आहे त्याच्यावर, स्किनची पण ट्रीटमेंट करणार आहे. त्यामुळं कोणी जास्त बोलू नये असं माझं म्हणणं आहे. किसने भी जादा बोलणे का नाही. चला आता फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो मस्तपैकी आणि जरा जातो. आत्ता मी 2 मिनटं आधी तुम्हाला दाखवलं होतं की भयानक पाऊस पडतोय. तुम्हाला 1 मिनटं दाखवतो, किती मिनटं आले तर मधलाच पॅच आहे, तर टी शर्ट घालायचपर्यंत कसं आहे एकदम कडकडीत खणखणीत ऊन. मिळालाच पाहिजे माणूस डायरेक्ट म्हणजे अशा वातावरणाने वगैरे. सो चलो ठीक आहे, कंटिन्यू कर. आता जरा नियोजन झालेलं आहे सगळं. आत्ता मी रील शूट केलेली आपल्या लकी ड्रॉची. आता मी व्लॉग पण तिकडे जाऊन परत शूट करणार, पण त्याच्या आधी जरा केस वगैरे कट करतो, कारण की लय ऑइली वगैरे झालेत. उद्या फिरायला बिरायला जायचे, चिकने फोटो बिटो बीचवर यायला पाहिजेत आपले. आता नियोजन लावले. आता हा माझा लुक आहे जो खूप घाणेरडा दिसतोय मला माहिती आहे. आता मी कट करणार आणि मग तुम्हाला चांगला दाखवणार. आणि आता फायनल विषय आलेला आहे, डेट, टाईम आणि स्थळ आणि लकी ड्रॉ कसा होणार हे तुम्हाला सांगायचं. आता विषय संपला, कंटिन्यू करा. आता विषय असा आहे की सगळ्यात आधी तर हे बघा, दिवाळी संपली तरी दिवाळीनंतर काम सुरू आहे, ट्रान्सपोर्टला माल आपला चालू आहे आणि गडबड भरपूर चालू आहे. शाखेला अजून पण माल रोज चाललाय, रोज नवीन नवीन अपडेट आपण देतोय. आणि याच्यामध्ये सगळ्यात यावेळेस महाराष्ट्रातला ट्रेंडिंग विषय होता की रायबा फॉर्मिन्सचा लकी ड्रॉ. आणि लकी ड्रॉ मध्ये लागणारी एका भाग्यवान विजेत्याला ही लाल कलरची स्विफ्ट. मित्रांनो, ही जी स्विफ्ट आहे, ही स्विफ्ट आपण शोरूमला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करून आणि खूप सारे अरेंजमेंट्स करून ही गाडी आपल्या कस्टमरला दाखवण्यासाठी आपल्या दुकानासमोर अवेलेबल ठेवली पूर्ण दिवाळीवर. आणि ही जी गाडी आहे, ही गाडी पूर्णपणे शोरूम पीस नवीन गाडी आहे. MH14 TC नंबर गाडीला लागलेला आहे, त्यामुळं शोरूम गाडी अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये. मित्रांनो, अजून खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या मला या ब्लॉगमध्ये सांगायच्यात की खूप लोक मला म्हणत होते आणि चर्चा पण खूप सारी अशी होत होती की लकी ड्रॉ वगैरे फेक असतं, दादा हे असं काय होत नसतं, जवळच्या माणसाला कुणीतरी पैसे देऊन वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पण ऐकल्या असतील. अशा होत असतील, मला या गोष्टीची माहिती नाहीये, कारण की आम्ही अशा प्रकारचे लकी ड्रॉ कधी केले नाहीत. पण आम्ही जे बोललोय ते 4 वर्षाला आम्ही करून दाखवले. रायबा फॉर्मेन्स कधी बोलत नाही, करून दाखवतं. तर त्याच गोष्टीला पारदर्शक करण्यासाठी आम्ही आमच्या कस्टमरला विचारलं की पारदर्शक लकी ड्रॉ कसा करू शकतो. तर खूप लोकांनी चांगले सजेशन दिले आणि त्या सजेशनच्या आधारावर आपण पूर्ण प्रोग्राम आयोजित केलेला आहे. आणि आता एक पॉईंट अजून राहिला की सगळेजण म्हणले की दादा ऑफरची डेट, लकी ड्रॉची डेट रिव्हील करा एवढा उशीर का लागला. तर आपली ऑफर जी होती ती 10 तारखेपासून 31 तारखेपर्यंत होती. 31 तारखेपर्यंत ऑफर सुरू होत्या. मग सगळे कुपन्स वगैरे अरेंज करायचे होते. आणि आपण जो लकी ड्रॉ करतोय तो लकी ड्रॉ आहे ना, असा 4 भिंतींच्या आतमध्ये आपल्या लोकांमध्ये करत नाहीये. ज्या लोकांनी विश्वास ठेवून लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट केले त्यांच्या समोर हा लकी ड्रॉ ओपन करायचा असं आमचं मत आहे. आणि त्यांना पण या गोष्टीमध्ये सामील करून घ्यायचं, म्हणजे कुणाला प्रॉब्लेमच होणार नाही ना की काय लकी ड्रॉ मध्ये की फेक होते का रिअल होते का, लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या कुणाच्या ऑलरेडी ठेवल्यात, काय विषयच येत नाही. त्यामुळे आता आम्ही नियोजन काय केलेलं आहे, या गाडीचा लकी ड्रॉ येत्या 12 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता, येत्या 12 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता मुद्रा हॉटेलच्या बाजूला बाबर बँकेट हॉल NIBM रोड कोंडवा या ठिकाणी आपण
ओपन इन्व्हिटेशन लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे आपल्या जवळपासची जेवढी लोक असतील ती येत्या 12 तारखेला दिलेल्या ॲड्रेसवर यायचंय आणि लकी ड्रॉच्या निमित्त तुम्ही तिथं उपस्थित राहायचंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्यातल्या राय परफॉर्मन्स मधला एकही माणूस किंवा एकही जो काम करतोय किंवा मालक चालक कोणी असो शाखेवाला हा लकी ड्रॉ काढणार नाहीये. जे आपले उपस्थित मान्यवर असतील, जे आपला मित्रपरिवार असेल, कस्टमर असेल, त्यांच्या हातून आम्ही या गाडीचं लकी ड्रॉ काढणार आहे. आणि मित्रांनो ही 100% ग्वाही देतो की लकी कस्टमर म्हणजे लकीच कस्टमर. आणि ज्यांनी खरेदी केलेली आहे, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय त्याच माणसाला ही गाडी जाणार. आणि आके जाधव आणि राय परफॉर्मन्स दिलेला शब्द पाळणार आणि दिलेला शब्द पूर्ण करणार. आजपर्यंत महाराष्ट्रात जे कुणी केलं नाही ते आम्ही करून दाखवणार. गाडीची ऑफर आणली, मार्केटमध्ये नवीन काहीतरी आणलं, गाडी देताना पण नवीन करणार. आणि गाडी ज्याला जाणार त्याचा पूर्ण पिक्चर आम्ही दाखवणार की बाबा तो राहतो कुठे, त्याचे डॉक्युमेंट्स काय आहेत, गाडी त्याच्याकडे पोचली आहे का, गाडी डिलिव्हर झाली आहे का, गाडी देतानाचे व्हिडिओ. त्यांना लकी ड्रॉच्या निमित्त समजा ते उपस्थित नसतील तिथं, बाहेर कुठं लागली, महाराष्ट्रात वेगळ्या शाखेला कुठल्या लागली, तर त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना बोलवून किंवा प्रॉपरली आपण त्या सगळ्या गोष्टी करणार. त्यामुळं इथं चिंतकांनी निश्चित राहावं, काय विषय होणार नाहीये. राय परफॉर्मन्स आहे, सगळ्यांना उघड काम होणार. 4 भिंतीच्या 4 लोकांच्या समोर काय असल्या गोष्टी होणार नाही. जे होणार ते उघडपणे होणार, ओपन होणार. कारण की जिसको डर, जे काय ज्याला डर नाही ज्याला काय रे डायलॉग काय आपला काय होतं रे जो नाही हा चल, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. त्यामुळं उघड सगळा विषय होणार. ओपन इन्व्हिटेशन सगळ्यांना, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या दुकानदार, व्यापाऱ्यांना, होलसेलर लोकांना, सगळ्यांना ज्यांना काही गोष्टी विचित्र वाटल्या किंवा काही गोष्टीचे ऑब्जेक्शन त्यांना आहेत, सगळ्यांना राय परफॉर्मन्स कडून आग्राचं ओपन इन्व्हिटेशन आहे. मित्रांनो नक्की येत्या 12 तारखेला सकाळी 11 वाजता मुद्रा हॉटेलच्या बाजूला बाबर बँकेट हॉल, NIBM रोड, कोंडवा या ठिकाणी ओपन लकी ड्रॉची नियोजन आयोजित केलेलं आहे. ही स्विफ्ट तिथंच लकी कस्टमरला लागणार आहे सगळ्यांच्या समोर. तर सगळ्यांनी नक्की या. आणि बाकीच्या गोष्टी आता मी ऑफिसमध्ये सांगतो, खूप लोक मला बघायला लागले. चल तर मित्रांनो आता शॉपमध्ये आलेलो आहे आणि जसं सांगितलंय तसं मित्रांनो सगळ्यांनी आग्राचं निमंत्रण उपस्थिती दाखवा आणि ब्लॉगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि यावेळेस आपण फक्त इंस्टाग्राम लाईव्ह नाही तर यूट्यूब लाईव्हचं पण नियोजन आपण लावतोय. आता त्याच्या कशा काय गोष्टी असतील, अपडेट कशा असतील हे बघण्यासाठी आपल्या राय परफॉर्मन्स ऑफिशियल म्हणून इंस्टाग्रामला आपलं पेज आहे. जवळजवळ 6,84,000 फॉलोअर्स आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला आहेत. तेच आपलं ऑफिशियल पेज आहे. या सगळ्या अपडेट्स सगळे तुम्हाला तिथंच भेटतील. आणि मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही, राय परफॉर्मन्स आहे महाराष्ट्रातलं विश्वसनीय एक दुकान ज्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला. आमच्या मेहनतीने ते नाव आपण महाराष्ट्रात मोठं केलं. मित्रांनो त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही ही तुम्हाला 100% ग्वाही देतो. आजपर्यंत जे बोललोय ते सगळ्या गोष्टी आम्ही करून दाखवलेल्या आहेत. ही स्विफ्ट महाराष्ट्रात पहिले आपण आणली, दुकानासमोर पण पहिले आपण आणली. आणि लकी ड्रॉ एवढा भव्य दिव्य असेल असं कोणी विचार पण केला नसेल, असा भव्य दिव्य लकी ड्रॉ, ओपन लकी ड्रॉ. कारण की आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती नाहीये, आपल्याला कुठल्याही गोष्टी लपवायच्या नाहीयेत, आपल्याला कुठल्याही गोष्टी चुकीच्या करायच्या नाहीयेत. तर मग टेन्शन कसलंय. मग सगळी लोक येऊ द्या, सगळे आपल्या जवळची असतील ती मित्रपरिवार, कस्टमर, जे दुकानदार, मालक, चालक, होलसेल व्यापारी, कापड उद्योगातले जेवढे नामांकित लोक असतील सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन आहे. आणि लवकरच मी त्याचं अरेंजमेंट पण करतोय की सगळ्यांना निमंत्रण वगैरे द्यायचं. प्रमुख उपस्थिती असतील, आपले भरपूर गोष्टींचं नियोजन केलेलं आहे. आता आम्ही उद्या पहिले कोकण ट्रिपला जाणार आहे. आज संध्याकाळी आम्ही जाणार कुठं, हा पहिले सगळी पोरं होणार एकदम फ्रेश दिवाळीच्या गडबडीनंतर ना, आणि मग होणार विषय. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच संपतोय आणि तुम्हाला झालेले डेट रिव्हील. मित्रांनो 12 तारखेला हा व्लॉग जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येईल ना तेवढा जास्तीत जास्त शेअर करा. कारण की यावेळेस वेळ कुठली आहे माहिती आहे का, आक्या भाऊला सपोर्ट करण्याची. कारण की खूप या 1 महिन्यामध्ये खूप गोष्टी घडल्या, खूप लोक बोलली, खूप वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या. पण मी कधी कोणाला काय बोललं नाही, मला बोलायचं पण नाही, आपला काही संबंध येत नाही. पण आपल्याला आपलं काम किती योग्य हे दाखवायचं आहे. तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक लकी ड्रॉच्या दिवशी उपस्थित राहतील. मित्रांनो परत एकदा डेट सांगतो, येत्या 12 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता ॲड्रेस असणार आहे मुद्रा हॉटेल, बाबर बँकेट हॉल, NIBM रोड, कोंडवा. यायचंय म्हणजे यायचंय. आणि मित्रांनो बघूया कोण भाग्यवान विजेता ती लकी स्विफ्ट घेऊन जातोय. मला पण बघायचं, मला पण खूप हे लागलेलं आहे त्याचं. तर मित्रांनो नक्की या आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. आणि उद्या कोकणचा ब्लॉग येणार आहे, जी पोर आपली सगळी रायबाची टीम आम्ही कोकणात चाललेलो आहे. सो तो पण ब्लॉग येणार आहे. सो नक्की ब्लॉग बघायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच आता स्विफ्टच्या नवीन अपडेटमध्ये.